विधान परिषदेच्या 9 जागांपैकी वाट्याला आलेल्या एका जागेवरून सध्या महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे। उद्धव ठाकरेंनी पुन्हा उमेदवारी स्वीकारली तरच पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली। उद्धव ठाकरे उमेदवारी स्वीकारणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झाला नाहीये। ठाकरेंनी उमेदवारी घेतली नाही तरी देखील ठाकरेंच्या शिवसेनेतील अंबादास दानवे, सुषमा अंधारे रांगेत आहेत। मात्र उद्धव ठाकरे लढणार नसल्यास काँग्रेसचाही या जागेवर दावा आहे। ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खुद्द प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे इच्छुक असल्याचं समजतंय। सपकाळे यांनी याकरता आज दिल्ली गाठली आहे। उद्धव ठाकरे जागा लढणार नसतील तरी जागा काँग्रेसलाच मिळायला हवी यासाठी त्यांनी हायकमांडला साकडं घातलं। त्यामुळे राज्यसभेसाठी हक्काची जागा सोडलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला ही विधान परिषदेची जागा मिळणार की ठाकरेंनी नकार दिल्यास काँग्रेस ही जागा पदरात पाडणार पाहणं महत्त्वाचं आहे। विधान परिषदेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी होतेच आणि आहे। त्यामुळे उद्धवजी त्या ठिकाणी जर स्वतः जात असतील तर जरूर त्यांच्या जाण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष हा सहानुभूतीपूर्वक विचार करेल। इतर काही वेगळे प्रस्ताव असतील तर चर्चेची आवश्यकता आहे एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो। उद्धवजी त्या ठिकाणी जर स्वतः जात असतील तर जरूर त्यांच्या जाण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष हा सहानुभूतीपूर्वक विचार करेल। 9+1 जी जागा आहे ती जागा काँग्रेस पक्षाची होती। त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या पत्नीला हे विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता आणि त्यांना भारतीय जनता पक्षाने फोडून त्यांना राजीनामा द्यायला लावला। आता ती जागा जी आहे ती काँग्रेसची आहे। यामध्ये कोण कोण इच्छुक आहेत ते पाहूया। माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रवक्ते सचिन सावंत ही 3 नावं इच्छुकांमध्ये समोर येत आहेत। त्यासोबतच उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि माजी आमदार राजेश राठोड। तर शिवसेनेतनं कोण कोण इच्छुक आहे तेही जाणून घेऊया। माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेत्या सुषमा अंधारे, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजन विचारे, माजी आमदार वैभव नाईक, युवा सेना सचिव सूरज चव्हाण हे सगळे विधान परिषदेच्या जागेसाठी इच्छुक आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे विधान परिषदेमध्ये उभे राहणार असतील तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं। तर सर्वच पक्ष उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। विरोधी पक्षाचा एकच उमेदवार विधान परिषदेवर जाईल। माझ्या माहितीनुसार किंवा मला जे काय समजते त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल, जसं शरद पवारांच्या बाबतीत झालं। एवढंच मला माहिती आहे। आता महाविकास आघाडीकडून, खास करून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून 1-2 दिवसात निर्णय घेऊ। अर्थ खात्यापाठोपाठ आता सहकार खात्यावरही भाजपचा डोळा आहे का असा सवाल भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे उपस्थित झालाय। प्रवीण दरेकरांच्या नावासमोरचा कॅबिनेट दर्जा जाऊन कॅबिनेट मंत्री व्हावेत आणि त्यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी यावी अशा शुभेच्छा चंद्रकांत पाटलांनी दिल्या आहेत। त्यांच्या सूचक शुभेच्छांमुळे एकच चर्चा रंगली आहे। दरम्यान चंद्रकांत पाटलांनी भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यानंतर स्पष्टीकरणही दिलं आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणेचे अध्यक्ष माननीय नामदार श्री प्रवीणभाऊ दरेकर, त्यांच्या परिचयामध्ये कॅबिनेट मंत्री दर्जा असं म्हटलेलं आहे। दर्जा शब्द लवकरात लवकर जावा अशी आपण सगळेजण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया। कारण एकदा का तो दर्जा शब्द गेला आणि कॅबिनेट मंत्री असं त्यांचं स्वरूप झालं तर एखादा सहकार विभाग त्यांच्याकडेच येईल। कुठल्याही भाषणामध्ये खुमासदारपणा आणायचा असतो, तर त्याच्यामध्ये काय म्हटलं की तुमचा कॅबिनेट मंत्री दर्जा, हा दर्जा शब्द लवकरात लवकर निघावा आणि तुम्ही कॅबिनेट मंत्री व्हावं, तुम्ही पण मंत्री व्हावं अशी माझी इच्छा आहे। त्यामुळे